सो गुड मॉर्निंग मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आजचा डे 2 आहे आणि एपिसोड नंबर 3 आहे आपला कोकण सिरीजचा. आणि ते स्टे करून खूप छान वाटतंय. निवांत जागा आहे एकदम, आजूबाजूला घरं नाहीत, फक्त एकच घर आहे ते हे. आणि बाकी तुम्ही बघू शकता, एक कार तिकडे आपण पार्क केली आणि एक कार इथे पार्क केली आहे. सो खूप छान वाटतंय आणि झोप पण छान लागली. आणि आज कुठे कुठे आपण जाणार आहे ते बघू, या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल. आणि मागचा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण कुठे गेलेलो आहे, हेदवीच्या मंदिरात, वेळणेश्वरला. असंच आपण बीचला फेरफटका वगैरे मारला. सो खूप छान वाटलं. आणि आजचा व्हिडिओ लेट्स सी कुठे कुठे प्लॅन करणार आहे आपण. आता वाजलेले आहेत 10 सकाळचे आणि खूप छान झोप लागली. हे जे होमस्टे आहे ते अराउंड नरवणपासून ते 10 मिनटाच्या अंतरावरती आहे. सो मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स टाकलेले आहेत, सो गो थ्रू करा. खूप भारी वाटणार आहे इथे येऊन. शांत जागा हवी असेल आणि 3-4 दिवसासाठी कुठे तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की या प्लेसला व्हिजिट करा. खूप छान अशी प्रॉपर्टी आहे आणि खूप एन्जॉय करतो आहे. सो लेट्स सी आजचा दिवस कसा जातो. सो स्टे ट्यून्ड अँड एन्जॉय द व्लॉग. ओके सो आता आम्ही जस्ट निघालोय आणि थोडा प्लॅन मध्ये चेंज आहे, कारण की आमची मैत्रीण पूजा बोलली की तिला गणपतीपुळे बघायचं आहे. सो आम्ही त्यामुळे थोडासा प्लॅन मध्ये चेंजेस केलेत आणि पहिलं तिकडे जाणार आहे आणि तिकडे जाऊन दर्शन घेऊन थोडा वेळ बीचवर बसून आम्ही जाणार आहे थेट टिबा पॅलेसला. सो जयगड जेटीवरून आम्ही गणपतीपुळेला जाणार आहे, पण ती आम्हाला एका पॉइंटला सोडणार आहे आणि तिकडून आम्ही गणपतीपुळेला जाणार आहे. सो जयगड जेटीनी आय थिंक सो तिकडे पोहोचल्यानंतर 30 मिनिट्स लागतील. चल, तुम्ही बघू शकता आपली दोन्ही कार गेलेले आहेत. अरे हे असं हा अरे मी मस्त येतात फोटो काय. एक गप्पू वडे बनवणार होता. वडे बनवणार होता. वडे वडे नुसते ते नंतर बनवणार. जेवण टाकतील ना त्याचा. लिंबू हरवला त्याच्यात. खिचडी गेली साधी त्याची. आता फोटो काढतोय. सो तुम्ही बघू शकता की इकडे जवळच मंदिर आहे, ते थोडं पुढे गेल्यावर. अँड इकडे आम्ही सेकंड टाइम येतोय मी तर, आणि बाकीचे लोक पण आलेले. तुम्ही लास्ट इयरचा ब्लॉग बघितला असेल, जो कोकण पार्ट 2 ब्लॉग होता, कोकण पार्ट 2. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही इकडे आलेलो, पण ह्या टायमाला आम्ही आमचा पूर्ण ग्रुप आलाय. अँड आता फटाफट जाऊन दर्शन घेऊ आणि पुढचा प्लॅन तुम्हाला सांगतो की काय आहे ते. ऋषीचा आय थिंक सेकंड टाइम येतोय. हो, दुसऱ्यांदा. खूप लहानपणी मी आली होती आणि आता खूप वर्षांनी परत आली. छान समुद्र दिसतोय, इथे मंदिर आहे, मस्त व्ह्यू आहे, खूप छान वाटतंय.
आणि आय थिंक पूजाला यायचं होतं ह्या टायमाला. मी याच्या आधी आली होती पण मला दर्शन घ्यायला नाही भेटलं काही रिझन्स मुळे. सो सेकंड टाइम आता मी प्रॉपर दर्शन घेणार आहे बाप्पाचं. ओके. इन्फ्लुएन्सर यू इन्फ्लुएन्सर. आता इकडे गर्दी तर नाहीये मंदिरात, सो आता फटाफट जाऊन दर्शन घेऊया. आज गर्दीच नाही खरं तर. आज संडे असून पण आज आम्हाला खाली भेटलं गणपतीपुळे मंदिर. सो फटाफट दर्शन वगैरे होणार आज. पाऊस पण नाही, ऊन जास्त आहे. सो खूप भारी वाटतं येऊन मंदिरात. पॉझिटिव्ह वाईब्स इज बॅक. आपण दर्शन घेऊ फटाफट आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. सो मित्रांनो, फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पाठी आपला गणपतीपुळे मंदिर आणि दर्शन फटाफट 2 मिनिटाच्या अंतरावरती झालेलं आहे. सो खूप भारी वाटलं, पॉझिटिव्ह वाईब्स आले. दाखवतो तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा परिसर. आम्ही आता महाप्रसाद तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे थिबा पॅलेसला. सो थिबा पॅलेस बद्दल सांगायचं ठरलं तर हा म्यानमारच्या किंगने बांधलेला. त्याचं नाव होतं थिबा आणि तुम्ही बघू शकता की समोरच तो पॅलेस आहे. सो आता आपण पाठी गाडी आपली पार्क केलेली आहे आणि आता आपण पोहोचलोय थिबा पॅलेसला, जे रत्नागिरी सिटीमध्ये आहे. त्याला 1878 मध्ये क्राऊन प्रिन्स झाला तो. तर मित्रांनो, आता आम्ही परत चाललोय जेटीने जयगडला आणि ही जेटी अप्रॉक्स 8 वाजताची होती आणि आम्ही जस्ट 2 मिनिटं आधी पोहोचलो आणि जेटी स्टार्ट झालेली. सो ही जर मिस झाली असती तर आम्हाला डायरेक्ट 9 वाजताच्या दरम्यान म्हणजे 30 मिनिट्स वेट करायला लागलं असतं. पण आम्ही ती जेटी पकडली अँड त्याच्यामुळे आता खूप सारं जे पुढचे काम पेंडिंग होती जेवण नॉन बनवायचं ते थोडं स्ट्रीमलाईन होईल. बाकी तर खूप मजा आली आज. तुम्ही ह्या ब्लॉग मध्ये बघाल अभी तो एंटरटेनमेंट बाकी है रात का. आणि एक एंटरटेनमेंट बाकी आहे, ते गाडी झालंय ऑलरेडी चालू, पण आता जो मेन होणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो. कंटेंट भेटेल, कंटेंट. या सो स्टे ट्यून आणि बघत राहा की किती म्हणजे कसं भांडण होत आहे ते आज. मी तर बिर्याणी मध्ये थोडं बुद्धीमध्ये आहे. हे बघ पूजा, हा काय माहितीये मूर्खांनो, आता करून घ्या नंतर जाण्या हे करायला लागतं. हे बघ आधी
हे एवढी सारी. हा परफेक्ट का माझा मोबाईल कुठे आहे? वाढलं पाहिजे होते. शेफ सिद्धेश लोखंडे. आज पनीर पनीर मसाला शाही पनीर मसाला बनवणार आहे. तो पनीर कटिंग चालू आहे आता. तो तुम्ही बघू शकता की किती चांगल्या प्रकारे पनीर कट होत आहे. तर 2 शाही लोक आहेत, एक पूजा फुलतरकर आणि एक सिद्धेश लोखंडे. ते आज शाही पनीर खाणार आहे. तर त्याचीच शाही प्रिपरेशन. लोक शाही पनीर खाणार. ओ यू डिडंट सी मी राईट. You didn't see me. Oh my god. नाही आपल्याकडे डायरेक्ट ना मिक्सर जे आहे ना ते रेडी आहे सुहानाचं. त्याच्यामध्ये मला ही पेस्ट मिक्स करायची आहे. मग मी टोमॅटो जे आहे ते तेलमध्ये टाकून त्याला मेल्ट होईपर्यंत थोडंसं ठेवणार आणि मग ही पेस्ट त्याच्यात मिक्स करून त्याच्यामध्ये पनीर टाकणार. ओके, सो आज टीम पाडलाय बालमुकुंदजीने आमच्या. सो एक टीम काम करते व्हेज वर आणि एक टीम काम करते नॉनव्हेज वर. सो नॉनव्हेज मध्ये मेन्यू आहे अंड्याची भुर्जी आणि पाव थोडेसे आणि चिकन बिर्याणी आणि व्हेज मध्ये आपण आहे राईस पण करणार हा. आहोत. थोडेसे पाव. व्हेज मध्ये आहे शाही पनीर. थोडेसे पाव. थोडेसे पाव आहे. हा बघा थोडे पाव आहे. जास्त नाही. त्याचे दुकान आपण लावू शकतो बाहेर. एवढेसेच पाव घ्या. 8 लाद्या पाव आहेत. हा आणि ठरलं किती होतं 6 लाद्या. 6 नाही 7 होत्या. मी सहा एक्स्ट्रा टाकलेल्या. नाही सिद्धूचं मन मोठं आहे तो सगळ्यांना जास्त नसतो एवढे. मी जास्त देतो. माझ्या नावावर लाव. गेलेलो तेव्हा 3 लादी घेतल्या. कैची देणार सुरू आहे. सायली कैची. 8 लादी घेतलेत. मग तेच मी सांगतोय. नाही नाही लक्षात नाही. सूरज कैची प्लीज. मला बुद्धी बघ. तुझी तर कैची आहे तिकडे. तिला एक असिस्टंट द्या ना, काय पाहिजे ते द्यायला. अरे पाठी हलवायला काय पाहिजे? फोन तू करता नको. त्याचं काम आज रोहित डबे भांडी घासायचं काम आज रोहित डबेंकडे. अरे मी कपडे नाही घातले ते. ते आंघोळ करून आले छान भांडी तू घासते. कमी पंधरा तू करू. काय बघते आपण. काय केले शिबे आपल्याला केलं. ते थोड़ा पानी डाल. गर्दी आहे रे. नहीं वो इसलिए तो मैं लेट कर रहा हूँ. लेट खातो. हाँ. ये गरम करके अरे रख. उडेल त्याच्यामध्ये. अरे टाकत ठेवायचे. चिकन उड जाएगा. उसको सांगितलं का? नाही पाटील. क्या म्हणतोय? मीठ कशात टाकणार आहे? Oh my God, are you from ताज? मुझे लग रहा है वो मोहम्मद अली रोड से है. तू पण एक काय करतोयस ना बार्बिक्यूचा बेद आहे. सो असा काहीसा प्लॅन आहे आमचा. आणि बालमुकुंद आमच्या लाकडं अँड ऑल त्यांनी कुठून आणली आहेत काय माहिती, पण खूप भारी काम केलंय त्यांनी. अँड मनीष इथे मॅरिनेट करून चिकन आणलंय. मनीष सो असा काहीसा बार्बिक्यूचा प्लॅन आहे. तुम्ही बघू शकता की आमच्या बालमुकुंदने लाकडं अँड ऑल आणली आहेत आणि मनीषने खूप उत्तम असं चिकन मॅरिनेट केलेलं आहे. लेग पीस अँड ऑल आहे. सो तुम्ही बघू शकता व्ह्यू पण खूप चांगला आहे. एकदम पाऊस अँड ऑल नाही पडत आहे. अँड एकदम जंगलात आम्ही थोडं चिकन बनवायचं ट्राय करतोय, पण बघू कसं बनतंय. मला माहिती आहे की ते खूप भारीच बनणार आहे कारण की आमच्या मनीषने मॅरिनेट केलंय ते. सो थँक्स मनीष. हात नाही मिळू. हात मिळू नाही शकत तो. सो असा काहीसा प्लॅन आहे. सो तुम्हाला दाखवतो जेव्हा आम्ही बार्बिक्यू प्रॉपर स्टार्ट करू तेव्हा. ह्याला कसं हे करणार? सो तुम्ही बघू शकता की बार्बिक्यूचा बेत चालू झालेला आहे. थँक्स टू मनीष, कारण की मनीषनेच हे सगळं मॅरिनेट केलं होतं जसं तुम्हाला मी आधी सांगितलं. अँड उत्तम प्रकारे त्यांनी आग पेटवायला तो सक्सेसफुल झालेला आहे. आणि आता ते मॅरिनेशन झालेलं चिकन आम्ही इकडे ठेवलंय. सो लेट सी हाऊ इट टेस्ट गाईज. फोटो तो पहले की अलग से स्टिक में डालता था. आता एक फोटो घे.
पाणी जास्त आता आम्ही डिनर चालू करतोय. तुम्ही बघू शकता मनीष अँड टीमने खूप अप्रतिम चिकन बिर्याणी बनवलेली आहे. आणि टीम ने तुम्ही बघू शकता की भुर्जी बनवली आहे. त्यांचे शेफ होते, हेड शेफ होते मिचलिन स्टार सूरज आणि मिचलिन स्टार शेफ ऋषी. दे जल्दी दे ना वो. आणि टीम वेज चे हेड शेफ होती पूजा कुलकर्णी. आणि मिचलिन स्टार शेफ ही होते, ते होते सिद्धेश लोखंडे. सो असा काहीसा डेज आहे. लोकांच्या पोटातनं दूध आणि काढायचं. आमचा एक मित्र आहे बालमुकुंद, तो थोडासा रागवलेला आहे कामामध्ये का नाही. पण त्यांनीही खूप उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांनी बार्बिक्यू बनवलेलं आहे आणि मॅरिनेट तर मनीषने केलेलं, पण असली मेहनत बालमुकुंदची होती, कारण की त्याची आग बी पेटवायची होती. सो असा काहीसा भेद आहे. सो चला आता आपण डिनर स्टार्ट करूया. व्हेजने बनवलेलं आहे पनीर. सो पनीरची सगळी पनीर टिक्का विथ जीरा राईस. Yeah, Rohit. paneer tikka with jeera rice and marination and all Michelin star chef पूजा ने केलेलं. पनीर सिद्धूने कापलंय. आणि हे पाव तर घेऊन या. आम्ही बनवलंय आणि हे जीरा राईस बनवलंय. yes, आणि आमचे पाव पण येतात जे आम्ही याच्या ग्रेव्ही सोबत gravy सोबत खाणार आहे. अरे म्हणजे पाव न्यू व्हेरिएशन होतं. अरे ते चुकून निघालं.